आइटम सामान 5 से आ गई 80 का तेरा कॉल हो गया कच्ची मम्मी प्रॅक्टिस करा, तुम्ही पण अभ्यास करा, तुम्ही पण 12वी पास करा, ग्रॅज्युएशन करा. 12वी पास? हा तुम्हाला मारून टाकलं गोली से उड़ा दिया उसको. मॉर्निंग गाईज, आजच्या संडेच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ते पण कोणासोबत? कार्तिक भाऊ सोबत. आज संडेच्या दिवशी पण आम्हाला सुट्टी नाही आहे, वर्किंग आहे आमचं. वर्किंग आहे. अजून आज खूप लवकर सोडून द्यायला पाहिजे. बट आता ट्रेनिंग आज क्वालिटीवाले आले ते डे 5 ना आजचा? डे 3. डे 5 इथल्या आपल्या ब्लॉगसाठी हां हां काही सॉरी तुमच्यांना की बघा, जेव्हा डे 1 चालू केलं होतं ना, तर डे 0 चालू होता असं सांगितलं. मग नंतर ब्लॉग खतम झाल्यानंतर म्हटलं आता मी ब्लॉगमध्ये काय चेंज करू, मग जाऊ द्या म्हटलं काही चेंज नाही करतो. आता सध्या तर डे 5 ब्लॉगमध्ये आहे, तर असा तर किती आहे? डे 3 ना? डे 3 काय नव्हतं. एक दोन दिवस इकडे तिकडे गेले तरी चालेल. 9चं 10 होईल, 10चं 12. तुम्ही समजून जायचं की 9 दिवसाची ट्रेनिंग आहे, पण 2 दिवस थोडा एक्स्ट्रा करतो. तुम्हाला पण चांगलं होईल बघायला. आम्हाला ब्रेक दिला आहे, आम्हाला परत 8:30 बोलायला आहे. आणि हा आज क्वालिटीवाले आले होते आमच्याकडं. तुमच्यामधून कोण यूट्यूबर आहे म्हणे? हा यूट्यूबर आहे, त्यांना सबस्क्रायबर वाढलं असं वगैरे चांगलं वाटलं त्यांना. मग आमचं ट्रान्सलेट करायचं होतं वर्ड वगैरे, ते झालं. मग ब्रेक दिला. आता आम्ही बसून आहे. संडे चॉकलेट खूप काम केलंस ना तू यामुळे. सर आप वही प्रोडक्ट की बात कर रहे हैं जो कि अमाउंट 250 रुपीज़ है. 5 से आ गई 80 का तेरा कॉल हो गया. ओके, अभी ऑर्डर कंफर्मेशन हो गया. मॉप कॉल चालू है हमसे. अनहोल्ड का बोल जरा एक बार. अनहोल्ड. लाइन पे बने रहने के लिए धन्यवाद. 5 से गई. एक कैसा 75 का 60 हो गए ना. 60 CSB हो गया. कार्तिक बघ, तू गॉगल वगैरे घालतो ना यार, पुरा सायंटिस्ट दिसतो यार. काही बोल. इकडे बघ, इकडं सायंटिस्ट. काही तर मला ब्रेक झाला आहे, तो आता आम्ही जेवण करायला आलो आहे कॅन्टीनकडं. आणि मी आणलं आहे टिफिन, आणि कार्तिक शेवभाजी घेत आहे. जुनेत तुने लाय टिफिन लाय. काही जस्ट जेवण झालं आहे. आता कार्तिक माझं सगळ्या फ्रेंडचं जेवण झालं आहे. आता इथं बॅग ठेवतो, तर अडकून ठेवतो बॅग. इथं असते माझी बॅग. तर इथून पाणी भरतो. काही दुपारी आमचं जेवण झालं होतं, त्यानंतर फ्लोअरला गेलो. फ्लोअरवर थोडं सरनी टॉपिक शिकवला, डिलिव्हर कुठला ऑर्डरचा, शिफ्टचा तो टॉपिक शिकवला. आता काही नाही काही, परत आम्हाला टी ब्रेक दिला आहे 3:30 वाजताचा. 4:30 सॉरी मिस्टेक झाली आहे. 4:30 वाजताचा आम्हाला टी ब्रेक दिला आहे. तो कार्तिक असं वास खायचं वाटते ना, वडापाव वगैरे. हां काहीतरी तळत आहे. भजी नाही भेटेन आपलं इकडं. कांदा भजी भेटेन, पण कढी भजी कढी भजी नाही भेटेन काय. विदर्भाची कढी भजी एक मजा असते ना. तर असा आहे आमचा संडे वर्किंग डे. कसं कार्तिक कच्ची पापडी आता मॉक चालू होणार आहे, मॉक कॉल चालू होणार आहे. आम्ही प्रिपरेशन करत आहे. तर मॉक कॉल कसा झाला कसा नाही झाला आम्ही नंतर सांगेल. तर तुम्ही पण तयारीत लागा, तुम्ही पण प्रॅक्टिस करा, तुम्ही पण अभ्यास करा, तुम्ही पण 12वी पास करा, ग्रॅज्युएशन करा. 12वी पास? हां म्हणजे अभ्यास करा. आम्ही पण अभ्यास करत आहे. काहीच अभ्यास नाही केला तर मग काढून टाकेल. मग काहीच आमचा मॉक कॉल झाला आहे आज. सरनी मॉक कॉल घेतला होता आमचा. कार्तिकनं पण चांगला दिला, त्यानंतर हितेशनं पण चांगला दिला कॉल, आणि त्यानंतर जुनेदनं पण चांगला दिला कॉल. जुनेदनं 2 वेळा कॉल केला.
जबरदस्त कॉल दिला. कस्टमरला मारून टाकलं उडा दिया जुनेद कडे हा होल पे रेल्वे म्हणतोय कडे हो म्हणते त्याला सुनने के लिए हो म्हणते. चला काही झालं आमची. हा ये जुनेद दे ना यार. कितने निकाली यार तेरे समझ में भी नहीं आता था. बोला नाही ना हलकी हलकी बॅग क्यू लगे बोला. चला काही आता निघतोय घरी. आमचं झालं आता ऑफिस. आणि कार्तिक असं बोलतोय की मला कुठं आहे. हा माझ्यासोबत येतोस ना गाईज. कार्तिक येणार आहे वाघोलीला. आणि कार्तिकचा मॉप कॉल लय भारी होता. पूर्ण होल्डवरच ठेवलं कस्टमरला. कार्तिक ने लिया ना कार्तिकचा कॉल चांगला होता. आता कार्तिकला काही मला वाघोलीला सोडायचं आहे. तो त्याच्या फ्रेंडकडे जात आहे. सो मी वाघोली साईडनंच जाणार घराकडं. सो त्याला सोडतो आता. इकडून तिकडे घरी जातो मी. चला काही निघूया. ओ DTS YCD. हा पण आज कॉल मस्त घेतला तू यार. अरे वा टेन्शन आला तुम्हाला तेवढं टेन्शन नाही छान घेतला. जमलं रे कॉल. अरे आपण आता रोजचा आपण जे कॉल्स घेणार ना रोजची आपल्याला आदत पडून जाणार. मग आपल्याला ते हे माहीत पडत ना रे कुठं काय आहे कसं माहिती आहे ते माहिती पडत. चला काही मी आता वाघोलीला सोडतो. येस स्माईल तर बघा त्याच्या फेसवर. चल निघूया. कार्तिक जातो मी घरी. सॉरी घरी नाही मी आता डायरेक्ट इथून डायरेक्ट कामावर जाणार आहे काही. परत एक तर घरी जाणार घरून मग इथे येणार. चल सी यू टुमारो. आज माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही सो त्यामुळे मी आज ब्लॉग काढत नाही. फक्त माझ्या फोनमध्ये आहे 20% चार्जिंग. म्हणून मी 3-4 ऑर्डर मारतो आणि लवकरात लवकर घरी जातो गाईस. तो लवकरात लवकर ऑर्डर करतो मी आणि घरी जातो. घरी जाऊन भेटतो तुमच्याशी. माझ्या फोनमध्ये चार्जिंग कमी आहे सो सॉरी गाईस माझे झाले ऑर्डर कंप्लीट. आता माझ्या फोनमध्ये आहे 8% चार्जिंग. सो लवकरात लवकर घरी जातो मी. घरी जाण्याच्या अगोदर मला सगळ्यात पहिले रोहिणी यासाठी पिझ्झा घ्यायची. ती खूप दिवसापासून बोलत होती की पिझ्झा घेऊन ये म्हणून. तर तिच्यासाठी पिझ्झा मी सांगून ठेवला आहे. आता स्टोअरला जातो पिझ्झा घेतो आणि घरी येतो. चला गाईस निघूया. हे बघा गाईस ताईसाठी पिझ्झा आणला आहे. ती झोपेमध्ये पिझ्झा खाईन आता. हां आहे ना नॉनव्हेज. हे सॉस टाक. अरे हे तर टाक काय तर टाकतो त्याच्यासोबत. ठीक आहे ना. गाईस आलो आहे घरी आणि आता वाजले आहे 12ला फक्त 5 मिनटं कमी आहे गाईस. 12ला 5 मिनटं. 1 वाजायला 5 मिनटं कमी आहे. काय कुठं लक्ष आहे माझं. आणि गाईस ताईनं पिझ्झा खाल्ला आणि झोपली ती. आणि ताईनं अंड्याची भाजी बनवली होती आणि चपाती. सो जेवतो गाईस. सो संडेचा ब्लॉग असा होता. तो डे 5 तुम्ही बघितला ट्रेनिंग पिरियडचा. आज थोडे कॉल वगैरे घेतले आम्ही. 9 दिवसाची ट्रेनिंग पिरियड आहे. बघू आता 9 दिवसात काय होते. सर्टिफिकेशन राहील. आता आम्ही 6 जणांमधून किती सर्टिफाय होते त्याचा पण ब्लॉग येणार. सो संडे असा केला 24. जेवतो गाईस. मी आराम करतो. उद्याचा वीक ऑफ आहे गाईस. उद्या आराम करायचं. उद्या सुट्टी आहे मला. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्याकडे मतच राहू द्या. गुड नाईट अँड बाय.